या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे, एक मल्टीब्रँड शोरूम। आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक, गाळा नंबर 1314, महात्मा फुले पुतळ्या शेजारी, नामको बँकेसमोर, सिन्नर, नाशिक। प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातून बागायती क्षेत्र वगळण्यात येण्यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी 2013च्या भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुक्यातील समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सिन्नर तहसील कार्यालयासमोर सुमारे 2 तास निदर्शने केली। समृद्धीबाधित 10 जिल्ह्यातील 33 तालुक्यातील शेतकरी मुंबई येथे गुरुवारी 10 ऑगस्ट रोजी मोर्चा काढणार होते। मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताचं कारण देत पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती। त्यामुळे या 10 जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला होता। त्यानुसार सिन्नरला या निदर्शने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। समृद्धी महामार्गासाठी विरोध करणारे विविध आशयाचे फलक घेऊन अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी समृद्धी महामार्ग रद्द करा, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बागायती क्षेत्र वगळा अशा विविध घोषणा देत तहसील कार्यालयाचे प्रांगण दुमदुमून सोडले। त्यानंतर आंदोलनकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले। यावेळी असंख्य आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह प्रशांत सोनवणे। जमीन आमच्या हक्काची।